नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नदीचा सिंगटा मच्छी फ्राय. बनवायला अगदी सोप्पा आहे आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. इथे बघा आपण एकदम ताजी फ्रेश अशी मच्छी आणली, साफ करून घेतलेत त्यांचे पोटं. आता आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकूयात आणि लिंबाचा रस घालून आपण स्वच्छ धुवून घेतलाय, म्हणजे त्यांना वास राहत नाही मच्छीचा. आता बघा आपण इथे टाकणार आहोत लाल तिखट, हळद, आगरी कोळी मसाला आणि छान आपल्याला इथे मसाले लावून 5 मिनिटासाठी असंच ठेवायचे. इथे बघा 5 मिनिट झालेत आणि आता आपण इथे रव्यामध्ये मच्छी फ्राय करणार आहोत. रव्यामध्ये लाल तिखट आणि थोडीशी आपण मीठ घालून इथे छान असं रव्याचं कोटिंग करून आपण इथे मच्छी कुरकुरीत होईपर्यंत अशी आपल्याला फ्राय करून घ्यायचे. बघा अगदी बनवायला ही खूप सोपी रेसिपी आहे. छान अशी आपले सर्व मच्छीला आपण इथे रवा लावून घेतला आहे. बघा आपला पॅन पण मस्त गरम झाला आहे. आता आपण कुरकुरीत होईपर्यंत इथे मच्छी फ्राय करून घेणार आहोत. चवीलाही खूप अप्रतिम लागते आणि नदीमध्ये ही मच्छी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळते आणि बनवायला तर खूप सोपी आहे. तुम्ही याची सुकी भाजी किंवा रश्श्याचं कालवणही बनवू शकता. बघा आपली छान आता आपण मच्छी इथे फ्राय करून घेणार आहोत. आपली एक साईड पूर्ण अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला इथे फ्राय करून घ्यायची आणि मग आपल्याला गॅस फास्ट ठेवायचे, असा थोडासा मीडियम, आणि छान अशी मच्छी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची. एक साईड आपली आता बघा मस्त अशी कुरकुरीत फ्राय झाले. आता आपण पलटी करून इथे दुसरी साईड पण इथे फ्राय करून घेणार आहोत. अगदी कमी वेळेमध्ये आपली इथे शिंगटा मच्छी फ्राय बघा बनवून तयार होते. आता दुसरी साईड छान अशी कुरकुरीत आपण फ्राय करून घेणार आहोत आणि नदीची मच्छी ही खायला तर खूपच चविष्ट लागते. त्याहून बनवायला तर खूपच अशी मस्त अशी इथे आपली शिंगटा मच्छी बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. बघा किती छान अशी कुरकुरीत आपली इथे मच्छी बनवून तयार आहे. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद.